नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण की आज आपल्याला सर्वात जास्त माहिती आपले जो चर्चेचा विषय झालेला आहे तो म्हणजे हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक। आज हे 5 व्यक्ती सोडलेत तर 6व्या व्यक्तीला आज हार्ट अटॅक खूप प्रमाणात आज वाढले आहेत मित्रांनो। त्याचं कारण पण आहे, त्याचं कारण आहे आपलं खाणीपान। आपण आज सर्वात जास्त रासायनिक खातोय, जास्तीत जास्त फास्ट फूड खातोय, बाहेरचं खातोय आणि या गोष्टीमुळे आपल्या शरीराला ज्या गोष्ट आवश्यक आहे ते गोष्ट आज मिळत नाही आहे। पण आज हार्ट अटॅक म्हणजे आपल्याला समजू शकतो की ही कोणती जखम नाही की ती आपल्याला दिसल्यावरती आपण याच्यावर उपचार करू, आणि ही हार्ट अटॅक म्हणजे आज कधी कुठे आणि कोणाला होईल याची काहीच गॅरंटी नाही। बरेच दिवसाआधी मी पण सुद्धा ऐकलं एका 19 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला, आणि आज आपण नेहमी आधी बोलायचो की हार्ट अटॅक कोणाला येतो, ज्याचं वेट जास्ती आहे, ज्याचं वय जास्ती आहे, भरपूर सारं तेलाचं प्रमाण त्याच्या शरीरामध्ये असं वाढलेलं आहे, अशा लोकांना हार्ट अटॅक येतो। पण आता काही सांगता येत नाही, कोणालाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो। पण जर का आपल्याला व्हायचा नसेल तर आपण नेहमी या हार्टबद्दल काळजी करायला पाहिजे, कारण हार्ट ही अशी गोष्ट आहे की 24 तास आपल्या शरीरामध्ये चालूच राहते। ही अशी मशीन आहे, आपण झोपतो पण हार्ट कधी आपला झोपत नाही, म्हणून आपल्याला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि आपण नेहमी म्हणत असतो मित्रांनो, दिल है तो जहान है, जान है तो जहां है। जर आपला दिल सुरक्षित राहिला तर आपलं शरीर 100% चांगलं राहू शकते। मग आज याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण की आज याची काळजी म्हटलं तर मित्रांनो, हा जो दिल आहे आपला, हा 1 लाख वेळा दिवसातून धडकत असतो, 1 लाख वेळा याचे ठोके पडत असतात मित्रांनो। पण आज आपण याची काळजी नाही घेतलं तर एका ठोक्यामध्ये आपलं काय होऊ शकते हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये ब्लॉकेज होणं, हे ब्लॉकेज कधी आणि कुठे होतील कधी काही गॅरंटी नाही मित्रांनो, म्हणून ब्लॉकेज होणं हे खूप धोक्याचं संभवते। ब्लॉकेज नाही झाले पाहिजेत यासाठी आपल्याला उपचार आपण केले पाहिजेत। त्यानंतर आपण आणखी जर आपण पाहिलं जे आपले व्हेन्स असतात त्या नसांवरती सूज सुद्धा नाही आली पाहिजेत। हे सूज आले तर आपल्याला ब्लॉकेज पडू शकतात, हे नस कुठेतरी थांबले तर आपल्याला हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो। त्यानंतर आपण पाहिलं तर बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढलं नाही पाहिजे, आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे कधी वाढेल याची काही गॅरंटी नाही। त्यानंतर आपण जर पाहिलं तर ट्रायग्लिसराईड आपल्या शरीरामध्ये हे नियंत्रित पाहिजे। ट्रायग्लिसराईड नियंत्रित असलं तर आपल्या हृदयाला रक्तपुरवठा चांगला होतो। त्यानंतर आपलं रक्त नेहमी पातळ पाहिजे। पण आता ह्या गोष्टी आपल्याला केव्हा माहीत पडतील, ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे नेहमी जाऊ, आणि आपण डॉक्टरकडे नेहमी तर जाऊ शकत नाही, आणि डॉक्टरकडे गेल्यावरती आपण तेव्हाच डॉक्टरकडे जातो जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम होतो आहे, तेव्हाच आपण डॉक्टरकडे जातो आहे। पण आज आपल्याकडं अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, अशी एक कॅप्सूल, जी कॅप्सूल आहे एलिमेंट्स वेलनेसची, आयुर्वेद जे आयुष मंत्रालय सर्टिफाईड केलेले आहे मित्रांनो, जे पूर्ण आपल्या हृदयाची काळजी घेईल, जे पूर्ण आपल्या व्हेनची काळजी घेईल, जे आपल्या पूर्ण हृदयाची रक्ताची काळजी घेईल, आपल्या दिलाची काळजी घेईल, आपल्याला सुरक्षित ठेवील हार्ट अटॅकपासून, आपल्याला सुरक्षित ठेवील हाय BP लो BP पासून। त्या कॅप्सूलचं नाव आहे एलिमेंट्स वेलनेस वेल हार्ट कॅप्सूल, जी प्युअरली आयुर्वेदिक आहे, शुद्ध शाकाहारी आहे, आणि या हार्ट अटॅकपासून आपली सुटका करेल अशी ही कॅप्सूल आहे। तर हे कॅप्सूल प्रत्येकाने घेतली पाहिजेत। ज्याचं वय वर्ष 25, 30, 35, 40च्या पर्यंत गेलेलं आहे, अशा लोकांनी 6 महिने जर का ही कॅप्सूल घेतली तर आपल्याला हार्ट अटॅकपासून आपलं हे नक्कीच वाचवू शकते। नक्कीच आपण हार्ट अटॅकपासून BPच्या त्रासापासून आपण दूर होऊ शकतो। म्हणून प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे, हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने ही कॅप्सूल 6 महिने का होईना हे प्रत्येकाने ही कॅप्सूल घेतली पाहिजे। अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। तर तुम्हाला ही कॅप्सूल लागत असेल तर मी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा हे कॅप्सूल देऊ शकतो। तर सर्वांना रिक्वेस्ट असेल, ही कॅप्सूल 100% घ्या, आपल्याला सुरक्षित ठेवा, आपल्या हृदयाला सुरक्षित जर ठेवलं तर 100% आपण सुद्धा सुरक्षित राहू शकतो। कारण परत एक वेळा, दिल है तो जान है, जान है तो जहां है। थँक्यू, धन्यवाद।